मध्यंतरी उरण तालुक्यात चोऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या होत्या। त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ सतर्क झाले। रात्रीच्या सुमारास ग्रामस्थ गस्त तसेच पहारा देऊ लागले। त्यामुळे सराईत तसेच भुरट्या चोरट्यांची नाकेबंदी झाली। तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांना आळा बसला। मात्र काही चोरट्यांनी यावर वेगळी शक्कल लढवली। त्यासाठी त्यांनी तृतीयपंथीयांचा वेश धारण केला। या वेशधारणेतून त्यांना शहराची तसेच ग्रामीण भागाची रेकी म्हणजेच पाहणी करता येत होती। गेले काही दिवस तृतीयपंथीयांच्या वेशात चोरटे फिरत असल्याची चर्चा होती। त्यावर नागाव मधील घटनेने शिक्कामोर्तब झाले आहे। उरण शहरापासून जवळच असलेल्या नागावात एका घरात मंगल कार्य होते। या कार्यात सहभागी होण्यासाठी तृतीयपंथी आले होते। मात्र हे तृतीयपंथी नेहमीच्या पाहणीतील नव्हते, ते वेगळेच होते। त्यांच्या बाबत नागरिकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती। त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर नजर ठेवली। ज्या घरात मंगल कार्य होते त्या घराजवळ तृतीयपंथी आले। त्यांनी आशीर्वादाच्या नावाखाली त्या कुटुंबाकडून 1 लाख रुपयांची मागणी केली। आनंदाच्या क्षणी तृतीयपंथीयांचा आशीर्वाद लाभावा, त्यांची नाराजी नको म्हणून तृतीयपंथीयांना 25,000 देण्याचे ठरले। एकंदर 4 तृतीयपंथी होते। मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या। 25,000 घेऊन हे तृतीयपंथी जात असताना काही सजग नागरिकांनी त्यांची चौकशी केली। यावेळी ते 4 बावरून गेले। नागरिकांचा संशय यावेळी खरा ठरला। त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील 2 जण पळून गेले तर 2 जण सापडले। सापडलेले हे तृतीयपंथी नव्हते तर ते पुरुष होते। त्यानंतर नागरिकांनी त्यांना चोप दिला, त्यांचे केस कापले आणि उरण पोलिसांच्या हवाली केले। ही घटना वरवर साधी वाटली तरी भयानक आहे। पोलिसांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे। शहरातील तिसऱ्या डोळ्याची म्हणजे सीसीटीव्हीची मदत घेतल्यास तृतीयपंथीयांच्या वेशात चोरट्यांची टोळी कार्यरत आहे का याचा शोध लागू शकतो। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।